महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जनगणनेत आदिवासींना स्वतंत्र आदिवासी कोड देण्याची बिरसा फायटरची मागणी। आदिवासी हा निसर्गपूजक सुशीलकुमार पावरा। जनगणनेत आदिवासींना स्वतंत्र आदिवासी कोड मिळावा, आदिवासींची स्वतंत्र गणना करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून श्रीमती द्रौपदी मुर्मूजा, महामहिम राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की आदिवासी हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य धर्माचे नाहीत। आदिवासी हे निसर्गपूजक आहेत। वाघदेव, बापदेव, डोंगरदेव, वृक्ष, प्राणी, जल, जंगल, जमीन इत्यादी निसर्गाशी संबंधित घटकांची पूजा करत होते व ते आजही निसर्गाची पूजा करतात। आदिवासींची संस्कृती ही स्वतंत्र व विशिष्ट आहे। आदिवासींची संस्कृती कुठल्याही धर्माची मिळतीजुळती नाही। आदिवासींच्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज, भाषा, पोशाख, जीवनशैली इत्यादी स्वतंत्र आहेत। आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व आहे, एक वेगळी ओळख आहे। इंग्रजांच्या काळात भारतीय जनगणनेत आदिवासींसाठी ओबाजिनीज एनोमिस्ट ट्रायबल म्हणून ओळखलं जात होतं। स्वातंत्र्यानंतर भारतीय जनगणनेत आदिवासींचं अस्तित्व दाबण्यात आलं। आदिवासींना विविध धर्मात गुंतवण्यात आलं, काहींना धर्मांतरित करण्यात आलं। सध्याची प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय प्रवृत्तीची लोक आदिवासींना हिंदू ठरवू पाहत आहेत। मात्र आम्ही आदिवासी हिंदू नाहीत, आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत। माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आदिवासी हे हिंदू नाहीत असा निर्णय दिला आहे। त्यामुळे आमच्या आदिवासींकरिता स्वतंत्र धर्म कोड जाहीर करावा। सन 2026 मध्ये होणाऱ्या जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र आदिवासी कोड कॉलम 7 जाहीर करण्यात यावा। काही राजकीय स्वार्थी विचारसरणीची लोक आदिवासींना जबरदस्तीने हिंदू बनवत आहेत, वनवासी म्हणून उल्लेख करत आहेत। आदिवासी हे वनवासी नाहीत तर मूलनिवासी आहेत। या देशाचा खरा मालक आदिवासी आहे, या धरतीचा खरा पुत्र आदिवासी आहे। तरीही काही विचारसरणीची लोक आदिवासींना हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन बनवत आदिवासींचे अस्तित्व संपविण्यासाठी कट कारस्थान करीत आहेत। हे कट कारस्थान रोखण्यासाठी आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी कॉलम 7 जाहीर करावा, अन्यथा नाईलाजाने संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आलाय। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, दिनेश वसावे, अक्कलकुवा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।